लातूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, भाजपाचा दारुण पराभव. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी 47, भाजपा 22 जागांवर विजयी. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसवून टाकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपाची लातूरमध्ये मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतंय. लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीने 47 जागांसह बहुमताचा आकडा पार केलाय, तर भारतीय जनता पक्षाला केवळ 22 जागांवरच आघाडी मिळाली आहे. त्याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. शिंदे गटाला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचाच महापौर होणार असल्याचं जवळपास निश्चित झाले. गेल्या वेळी लातूर महापालिका निवडणुकीत भाजपाने विजय मिळवून काँग्रेसला पराभवाचा धक्का दिला होता. यंदा महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती. तर विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित विलासराव देशमुख यांनी चव्हाण यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय लातूरमधील अनेक जुन्या जाणत्या राजकारण्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने लातूर महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. गुरुवारी 15 जानेवारी रोजी महापालिकेच्या एकूण 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा महापालिकेत जवळपास 70% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतनं समोर आलंय. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत होती. भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केली. यावेळी सर्व पक्षांची मिळून एकूण 369 उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाने सुरुवातीच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली होती, परंतु दुपारनंतर महापालिकेचे चित्र पालटताना दिसून आले. काँग्रेस व वंचित बहुजन पक्षाच्या युतीने मोठी मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केलाय. तर मतमोजणीचे शेवटचे कल हाती आले तेव्हा लातूरमध्ये काँग्रेसच्या आघाडीने 47 जागांवर आघाडी घेतली होती, तर भाजपाचे केवळ 22 जागांवरील उमेदवार आघाडीवर होते. त्याशिवाय अजित पवार यांचा पक्ष एका जागेवर आघाडीवर होता. विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या महापालिकेत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.